आपण मुंबईत जाणार आहोत। मुंबईमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हातामध्ये तिरंगा घेऊन जात आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, त्यासोबतच मुंबईच्या महापौर रितू तावडे हे देखील सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। भाजपकडनं दरवर्षी अशा पद्धतीचे जे कार्यक्रम असतात ते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत असतात आणि त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, स्वतः मुख्यमंत्री हे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही रॅली कुठून कुठपर्यंत जाणार आहे? मोठा प्रतिसाद या रॅलीला मिळालेला देखील पाहायला मिळतोय। नक्कीच दीपक, एकूणच रॅलीबद्दल पाहायचं तर दरवर्षी अशा प्रकारे तिरंगा रॅलीचं आयोजन हे आपल्याला भाजपकडनं करण्यात येताना दिसत असतं। कुठेतरी तिरंगा आणि देशभक्तीची भावना ही एकूण जागृत करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होताना दिसतो। मात्र यंदाचं वर्ष हे थोडंसं वेगळं पाहायला मिळत आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात जेनझी आणि जेन अल्फा यांचा सहभाग या रॅलीमध्ये करून घेण्याचा प्रयत्न हा आपल्याला भाजपकडनं होताना दिसतो आहे। एकूणच जंतर मंतर वरील आंदोलनाचा फटका बसल्यानंतर कुठेतरी भाजपकडनं हजारो युवक या यात्रेमध्ये सामील व्हावे यासाठी आपल्याला प्रयत्न होताना दिसले होते आणि कुठेतरी तो एकूण या रॅलीचा उद्देश हा सफल झाल्याचं म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या असेल या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि नगरसेवक असतील, आमदार असतील, हे सगळी मंडळी आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं प्रामुख्यानं दिसतं आहे। एकूणच मागील वर्षी देखील अशाच प्रकारे रॅलीचं आयोजन होताना दिसलेलं होतं। यंदा देखील या रॅलीचं आयोजन होताना दिसत आहे आणि वरळीतल्या प्रोमोनेट या भागामधली साधारणपणे 1 किलोमीटरचा हा मार्ग आहे। कोस्टल रोड वरील जो नवीन मरीन ड्राईव्ह परिसर बांधला आहे त्या परिसरामध्ये या रॅलीचं आयोजन आपल्याला होताना दिसतंय आणि एकूणच मुख्यमंत्री यात सहभागी झालेले आहेत। अभिषेक, या रॅली संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।